हळू. बस मी ना घाबरलो होतो. नॅचरल. नाही माझ्यासाठी नाही, मग म्हणजे मला असं वाटत होतं की ह्यानंतर मी तुम्हाला कधी बघूच शकणार नाही. का असं का वाटलं तुला? ते लोक मला बेशुद्ध ठेवत होते. मला कळत होतं की मला इथून बाहेर जायचंय, पण माझे हातपाय हलत नव्हते. माझा मेंदू मला साथ देत नव्हता. मला असं वाटलेलं की आता परत कधी घरी येणारच नाही. आणि तुला माहितीये मला एक्झॅक्ट ऑपोजिट फिलिंग होती. म्हणजे मला खात्री होती तू परत येशील. कशावरून खात्री होती तुम्हाला? माहित नाही, पण गट फिलिंग असेल मे बी. आतून वाटलं की तू येणार परत. बॉस तुमच्यामुळे वाचलो मी. मी एकटीने काही केलेलं नाहीये. तुझी फॅमिली होती माझ्या बरोबर. बस ते तर नेहमीच होते, आहेत आणि नेहमीच असतील. पण तुम्ही या सगळ्यात नवीन होता. छे, माझ्यासाठी हे काहीच नवीन नव्हतं. लहानपणापासून या सगळ्याची सवय आहे मला. बॉस आता फास्ट मागे टाकूया ना प्लीज. असं म्हणून टाकता येतं का? प्रयत्न तर करू. ऍक्च्युली पास्टची नाही, आता मला प्रेझेंटची भीती वाटते. म्हणजे अरे तुझ्या घरच्यांना कळलं तर काय? 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 अरे आपलं डील. बॉस ते आपण नंतर बोलूया ना प्लीज. कधी नंतर बोलणार आहे? 6 महिने असे निघून जातील. हो पण गोष्टी बदलतील. काय बदलणार आहे? मी बदललो. त्याने फॅक्ट बदलणार आहे का? बस आता नको ना विचार करायला त्याचा. अरे मग कधी? आऊ मॅडमना कळलं तर त्या मला माफ करणार नाहीये. केलं ना तिने. हे नेहमी होणार आहे का पण हे? बॉस आपण चांगल्यावर विश्वास ठेवू. माझ्या वाट्याला चांगलं खूप कमी आहे. बॉस तो पास्ट होता, आता प्रेझेंटचा विचार करा. बरोबर आहे. तू परत आलास हेच खूप आहे माझ्यासाठी. बस पण हिस्से गेले ना. सो कमावता येतील ते परत, पण माणसं महत्वाची. काय म्हणालात? माणसं? तूच म्हणालास ना, माणसं बदलतात, सिच्युएशन बदलतात. तू बदललायस, मग मी नको बदलायला? नाही मला तुम्ही बदलावं असं नको. दृष्टिकोन बदलावा. बर, बदलला दृष्टिकोन. आणि हे कसं झालं? तुझ्या फॅमिलीमुळे. म्हणजे तुझ्या फॅमिलीमुळे बदलले मी. माणसांची व्हॅल्यू कळली मला. काय? हो हो हो, राजूचे ते 1 कोटी रुपये सापडले. पण हे कसं झालं? राजूने शहाणपणा केला ना. सूटकेस मध्ये खोट्या नोटा लपवल्या आणि त्या पाठवल्यात येडे कुट्टी. मग हे पैसे कुठून आले? पैसे घरातच होते. माधुरी घरात जाऊन चोरून काढलेत पैसे तिने. वा 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 वा, हे फार चांगलं झालं. हुशार आहे हो पोरगी. हो आणि जगदीश्वर बाबा ते सुद्धा काही कमी नाहीत. हो ना, दैवी शक्ती आहे त्यांच्याकडे. हे म्हणजे तुम्ही त्या बाबासोबत अजून आहात?
अरे ते काय फार काळ आत राहणार नाही, येतील बाहेर. आणि हे बघ, चुका होतात माणसाकडनं. म्हणून काय आपण त्यांची साथ सोडायची नसते. हा. जय मटकादर बाबा. बाबा रडू नको ग पोरी, काय नाही झालं मला, रडू नको. बाबा हे सगळं कसं झालं? त्या कार्टीमुळे झालं. ती पोलीस घेऊन आली, तिच्यामुळं माझ्या भक्तांची भक्ती संपली. रेप्युटेशन माझी खराब गेली. तिला सोडणार नाही आता, काळजी नको करू. बघा तुम्हीच, तिने कुठे आणून ठेवलंय तुम्हाला? हरकत नाही. म्हणजे काय मी कायमचा नाही राहणार आहे आज. लवकर येतो मी बाहेर. बाहेर कसं यायचं ते पक्क माहिती आहे मला. मी एकटी काय करू? मी सांगितलंय तुला, तेवढंच कर. हा? तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय. म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे सगळं केलं ते आहे आपल्याकडे. म्हणजे ती सुटकेस नाही, मग त्याच्यातला खरा माल. सोन्याची ग बाय माझी ती. केवढा अभिमान वाटतोय मला तुझा. बाप पेक्षा बेटी सवाई. जय मटकादर बाबा. ए आता एक काम करायचं, ते सगळं आहे ना ते नीट लपवून ठेव. त्या शालू आणि शैलेंद्रच्या नजरेला पडता कामा नये. नाही पडणार. तू काळजी करू नको. हं? येईन मी लवकरच. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. तिनं माझ्यावर लांछन उधळलं. हं? आणि काय नाग्या काय, नाग्या म्हणजे त्याला नाग हे नाही सुचला. आता हा नाग कसा डसतो ना, ती फक्त बघायची. बाकी पोरगी हुशार आहे. मानलं. एक हातीने तिने मीरला परत आणला. मुंबई पोलीस होतेच की. नाही ते होतेच, पण ही सुद्धा नेटाने होती त्यांच्या बरोबर. मला कौतुक वाटलं तिचं. तेही खरंय. आपल्यामुळे तिचे पैसे गेले. ते येतील. एक जबाबदारी आपली आहे ना. त्याची भरपाई देऊ आपण, पण थोडा वेळ लागेल, कारण रक्कम मोठी आहे. इकडून तिकडून जमा करायला लागेल. बँकांना कळवायला लागेल की मोठी रक्कम काढायची आहे. आणि मध्ये आता सुट्ट्या पण आहेत बऱ्याच. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. अरे काय करतोयस? कॉफी. कॉफी? हो, त्या दिवशी राहिलीच ना. देवा, त्या दिवसाची आठवण नको करून. हा, उलट आत्ता आठवून हसायचं, कारण तिथं घडून गेलं ना. कसं जमतं रे तुला इतकं इझिली स्विच ऑन स्विच ऑफ? तुम्हाला पण जमेल. आत्ताच्या क्षणात जगायचं. म्हणजे काय? बाबा म्हणतात की भूतकाळ आणि भविष्यकाळ एक्झिस्टच करत नाही, एक्झिस्ट करतो तो वर्तमान काळ. सो आपण वर्तमान काळात जगायचं आणि आनंदी राहायचं. आणि आता तुम्ही घरी आहे, आपली फॅमिली सेफ आहे, तुम्ही सोबत आहात. सो सेलिब्रेट करायचे एकाहून जास्त कारण आहे. फायनली. थँक्यू. Cheers. ओके, cheers.
माधुरी माधुरी ग किती मेहनतीची पोर आहेस तू. तुझ्यासारखी पोरगी ना माझ्या पोटी जन्माला यायला हवी होती. किती गुणाची माहिती. काय करताय? कसं काय जमवलंस तू हे? आम्ही वयाने एवढे वाढून सुद्धा आम्हाला नाही जमलं हो एवढ्या पैशांवर हात मारायला. पण एवढ्या लहान वयात कसं काय जमवलंस तू? फार डोकेबाज आहेस हो. स्वतःला शाण्या समजणाऱ्या त्या राजूच्या हातावर तुरी देऊन तिचाच माल तिच्या नाका खालून कसा काय काढलास तू? तिच्यामुळे माझे बाबा आत गेलेत. पण ए, तिला हौसच आहे लोकांना आतमध्ये पाठवण्याची. आमच्या बरोबर पण तिने हेच केलं. पण तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. ते जाऊ दे माधुरी माधुरी मामा मम्मीला पण दाखव ना. कुठे पैसे कुठे आहेत 1 कोटी. जिथे असायला हवेत ना तिथे. हा म्हणजे कुठे? दाखव ना आम्हाला दाखव. 1 करोड. शालू 1 करोड असे एकत्र आपण कधी बघितलेच नाहीयेत ना. हो ना. अगं काढ ना बाहेर. अगं तुझ्या बाबांसाठी ती सगळी माया आहे. माझे बाबा बाहेर आल्याशिवाय ती माया पण बाहेर येणार नाही. माधुरी बघ. खरंच किती कर्तृत्ववान आहे ना आपली सून. हो ग. सत्यवानाला जसं सावित्रीनी यमाच्या तावडीतून सोडवलं ना, अगदी तसंच आपल्या गटल्याला हिने गुंडांच्या तावडीतून सोडवलं. खरं ग बाई. वहिनी का तू का गप्पस? नाही नको, मी गप्पच बरी आहे. मी बोललेलं आवडणार नाही तुम्हाला. असं काही नाही सावी, बोल ना, आम्हाला काही नाही वाटणार. मुळात हे सगळं तिच्यामुळे झालंय. अगं ठीक आहे ग. वहिनी मागच्या वेळेस जेलमध्ये जावं लागलं हिच्यामुळे. आता हे सगळं झालं हिच्यामुळे. मी खरंच सांगते, मला हिच्याबद्दल चांगल्या फिलिंग्स नाहीये. अजून काय ही करेल आपल्याला माहित नाही. सावी नको ना बोलूस असं. अगं झालं, संपलं सगळं. देव करो असंच हो, सगळं संपू दे. पण मला नाही वाटत एवढं सगळं हे संपलंय. अजून बरंच काही बघायचं राहिलंय असं मला वाटतं. बघा तुम्ही. बहिणी का असं बोलतायत ह्या? नीट मोजलेस का ते तरी सांग. बाबा बघतील. हा, बाबा आल्यावरच करू वाटणी. वाटणी तसंच ठरलं होतं ना. यात तुम्ही काय कष्ट केलेत? माहिती आम्हीच दिली ना. ए आता तू पलटी मारू नकोस. हा सगळी मेहनत मी घेतली. माझे बाबा आत गेलेत ह्यामुळे. तेव्हा तुम्ही कुठे होतात? आणि आता हातात माया आल्यावर गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे चिकटायला आलात तुम्ही. कुठे होतात तेव्हा तुम्ही, जेव्हा माझ्या बाबांना पोलिसांनी आत टाकलं? अगं तुझ्या बाबांनी सांगितलं येऊ नका म्हणून. मग आता काय करायचं तेही बाबाच सांगतील. अरे तू आम्हाला आमची वाटणी देणार नाहीयेस का? बाबा बघतील ते. येडीबिडी झाली काही. ईश्वरी तू काळजी करू नकोस. आम्ही करतो काहीतरी. 1-2-3 दिवस लागतील, पैशाची सोय होईल. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. उलट माझं आत्ताच अकाउंटंटशी बोलणं झालंय. आत्ता बँका बंद आहेत म्हणून, नाहीतर होईल व्यवस्था पैशांची. आणि तसंही आलोक अजून माझ्याकडे पैसे मागतच नाहीये. हो, तरी आम्ही लवकरात लवकर देऊ पण पैसे. नाही तुम्ही खरंच नका ना टेन्शन घेऊ. उद्या यूथ आयकॉन फंक्शन आहे, ते झाल्यानंतर आपण करूया व्यवस्था पैशांची. कंपनीचे पैसे परत कंपनीलाच देऊन टाकूया. पैसे आम्ही देणार. नाही मीच देईन पैसे. मिहीर माझाही कुणीतरी आहेच ना.
त्यामुळे माझंही कर्तव्य आहेच. काही हे असेल तरी पैसे आम्हीच देणार. ठीक आहे अर्धे अर्धे द्या. अर्धे ईश्वर देईल, अर्धे तू दे. दोघी खुश. काका, कळलं ना तुम्हाला? प्लीज माझ्या बाबांना बाहेर काढा ना. एक चेटकीण आहे, तिने त्यांना आत टाकलंय. बॉस, मला वाटतंय मी प्रेमात पडलोय. कोणाच्या? बॉस, तुमच्या. माझ्या? खूप आधीपासूनच. पण बॉस, ज्या हिमतीने तुम्ही मला वाचवलं, ज्या धीराने तुम्ही फॅमिली सोबत होता, तुम्ही फक्त एक चांगल्या बिझनेस वुमनच नाही, माणूस म्हणून पण ग्रेट आहात. आणि आता तो जीव तुमच्यात अडकला. आर्किटेक्ट. बॉस, घाई नाहीये, मी वेट करेन तुम्हाला फिलिंग्स येण्याचं. आणि मी माझं प्रेम तुमच्यावर लादणार नाही बॉस. बस तुम्हाला वाटेल तेव्हा. पण आता हे लग्न नको मोडायला. डील आहे ते. बस, पण माझ्यासाठी हे लग्नच होतं. मिहीर कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्यामध्ये. पण आता मनाचा कॉन्ट्रॅक्ट पण आहे. नाही, हे सगळं माझ्यासाठी नाही. बस असं ठरवू नका. तुम्ही प्रेम डिझर्व करता, तुम्ही चांगली फॅमिली डिझर्व करता. आणि आम्ही सगळे तुमचे आहोत बॉस. आणि तुम्ही आमच्या आहात. बस, मी वेळ देईन. आणि मला खात्री आहे की माझ्या मनातलं हे प्रेम इन्फेक्ट होऊन कधीतरी तुमच्या मनात पण येईल. आणि आपलं हे नातं ब्रह्मदेवानेच लिहिलंय ना बॉस. बस, आपण एकमेकांसाठी आहोत. खरंच मला तुमच्याशिवाय काहीच सुचत नाही. एक तुम्हीच असता मनात आणि एक तुम्हीच असता बाहेर. या बाहेरच्या राजूशी बोलता येत नाही, म्हणून मी मनातल्या राजूशीच बोलतो. मिहीर, काय कुठे हरवलायस? हा बॉस, ते हा, असं मध्येच का हरवतोस रे तू? असा का वागतो? सॉरी. चार्जर दे ना मला. हा, चार्जर. हो बॉस. कॉफी. कॉफीचं नाव नको काढू तू. अहो, मी काय रोज किडनॅप होणार आहे? किडनॅप कॉफी. क हे अक्षरच म्हणू नको. बॉस, तुम्ही घाबरला होता. माणूस आहे ना मी जर परत आलो नसतो तर आऊ मॅडमने मला आत टाकलं असतं. आणखी काय? छान, म्हणून सोडवलं तुम्ही मला. काय वाटतं तुला? असं नसतं तरी तुम्ही मला सोडवलंच असतं. सांगा ना बॉस. मी जर तर इमॅजिन करत बसत नाही. जे आहे ते फेस करायचं आणि मार्ग काढायचा. भावना? भावनिक नाहीये मी. मॅटर ऑफ फॅक्ट जास्त महत्वाचं असतं माझ्यासाठी. आणि आऊ जे बोलली ते नाही लागलं माझ्या मनाला. मी सांगितलं ना, मी भावनिक नाहीये, इमोशनल नाहीये. कुठल्याही माणसांशी अटॅच व्हायला मला वेळ लागतो. हा बॉस, वेळ लागला चालेल. कशासाठी? हे अटॅचमेंट व्हायला. असं नसतं मिहीर. का नाही? कुठल्याही नात्याचा पाया तर मैत्री असते. हा, आणि आपल्यात ती मैत्री आहे ना, आणि ती टिकून राहिली पाहिजे असं बाबा म्हणतात.
माहित आहे मला. मित्रा, चार्जर नाहीयेस दिला तू अजून. अरे सॉरी. आणि आता कॉफी चालेल मला. दूधवाली? अजिबात नाही. ब्लॅक. जो हुकुम मेरे आकर.